नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व मित्रांचे, सर्व बंधू आणि भगिनींचे आणि बाळूमामाच्या भक्तांचे स्वागत असू दे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आपण बाळूमामा यांचे कीर्तन चालू केलेले आहे. ठीक आहे, आपण टप्प्याटप्प्याने कीर्तन पाहत आहोत मित्रांनो. ठीक आहे, चला आपण पाहूया. श्री सद्गुरू संत बाळूमामाची ताकद आणि यांची कीर्तन सेवा पाहणार आहोत आपण मित्रांनो. ठीक आहे, टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या वाजवा मित्रांनो. हे जगद्गुरू तुकोबा राया मित्रांनो, हे जगद्गुरू तुकोबा राया यांचा उत्कृष्ट संचार ज्ञानाचा भंग सेवेकरता बघा मित्रांनो. मेंढी माऊलीच्या आगमनानिमित्त चालू हा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव आणि त्यामुळे आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली मित्रांनो. त्या योगाने त्यामुळे सर्वांचाच मनापासून मी स्वागत करत आहो मित्रांनो. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बरं. बघा मित्रांनो, अभंगाच्या चार चानाही जना जगद्गुरू तुकोबाराया पदवे देऊनी असणाऱ्या त्या जगद्गुरू तुकोबारायांचा चार चरणांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संत कुणाला म्हणायचं असतं? जी माणसं देवाला मान्य असतात, घराला मान्य असतात, विश्वाला मान्य असतात, संतांना मान्य असतात आणि जगाच्या बापाला सुद्धा ते मान्य असतात, त्यांना संत म्हणायचं मित्रांनो. तीच माणसं खरं तर साधू होतात, संत होतात मित्रांनो. बघा, काही माणसांचं असं असतं, काही माणसं घराला मान्य असतात, संतांना मान्य नसतात, देवाला सुद्धा मान्य नसतात. काही लोक समाजाला मान्य नसतात, घराला मान्य नसतात, संतांना मान्य नसतात आणि देवालाही मान्य नसतात मित्रांनो. संत हे कोणाला मान्य असतात किंवा कोणाला मान्य नसतात याचा बद्दल आपण माहिती बघणार आहोत. विश्वाला मान्य नसतात, काही लोक देवाला मान्य असतात, समाजाला मान्य असतात, घराला मान्य असतात, विश्वाला मान्य नसतात. पण एकमेव अशी लोक असतात, एकमेव माणूस असा असतो तर तो माणूस संताला मान्य असतो, घराला मान्य असतो, देवाला मान्य असतो, विश्वाला सुद्धा मान्य असतो. तो साधू असतो मित्रांनो, तो संत असतो. तो संत जगद्गुरू तुकोबाराया मित्रांनो, त्यांचा उत्कृष्ट संचार ज्ञानाचा भंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगात जगद्गुरू तुकोबारायांसारखे महात्मा, जगद्गुरू तुकोबारायांसारख्या साधू, जगाचा बाप, विश्वाचा मालक, पंढरीशी पांडुरंग परमात्मा विटेवरती करकटेवरती उभा राहिलेला आहे. ते जगद्गुरू तुकोबाराया जगाच्या बापापाशी गेले आणि जगाच्या बापाला जगद्गुरू तुकोबाराया म्हटले. पांडुरंगा, किती वर्षांनी वर्ष झाले, किती पिढ्यांनी पिढ्या झालं मित्रांनो. जगद्गुरू तुकोबाराया पांडुरंगाला किती वर्षांनी भेटले आणि बोलले की पांडुरंगा, किती वर्षांनी वर्षे झाले, किती पिढ्यांनी पिढे झाले. असे विठेवर आणि करकटेवर हात ठेवून उभा आहेस. विठ्ठल 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 ऐकणारे पांडुरंगा, कितीतरी वर्षे झाले, पांडुरंगा कितीतरी वर्ष झाले. अरे देवा, तुझं नामस्मरण झालं, तुझी भक्ती केली मी आजपर्यंत. मी तुला कधी काहीच मागितले नाही. पण ऐकणारा देवा, माझ्या ऐकणाऱ्या भगवंता, माझ्या बघा, ज्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही ना. बघा मित्रांनो, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही ना, जो आपल्याला चालायला बोलायला मित्रांनो, जो आपल्याला चालायला बोलायला हालायला डोलायला ऐकायला शिकवतो, तर तो जगाचा बाप आहे मित्रांनो. मग त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचा पान सुद्धा हलणार नाही. मग जगद्गुरू तुकोबाराया म्हणाले, भगवंता तुम्हीच सगळे करता धरता आहात. मग जगाचा बाप, विश्वाचा मालक विटेवरती उभा आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो.
मित्रांनो, मी तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न विचारणार आहे, त्याचं मला तुम्ही उत्तर सांगितलं पाहिजे की ऐका मित्रांनो, प्रश्न ध्यान देऊन ऐका की जगाचा बाप विटेवरती उभा आहे. ऐका, नीट ऐका मित्रांनो, की जगाचा बाप विटेवरती उभा आहे, त्या विटेचं नाव काय आहे? सांगा सांगा मित्रांनो, गडबड करू नका. आपण त्या पंढरीचं देवस्थान आपल्यापासून जवळ आहे, लांब पण नाही. फक्त मला सांगा, विटेवरती उभा आहे पांडुरंग, त्या विटेचं नाव काय आहे? सांगा सांगा लवकर. माझ्या कीर्तनात बोलणारी माणसं मला खूप आवडतात मित्रांनो. बोलत जावा, बोलल्यावर मला कधीच राग येत नाही, बोलत राहायचं. जगाचा बाप ज्या विटेवर उभा आहे, त्या विटेचं नाव काय आहे? सांगा मित्रांनो. जाता की नाही पंढरपूरला? बंधू आणि भगिनींनो माझ्या, पंढरपूरला आपल्यापासून लय लांब नाही. पंढरपूरला मग सांगा, जगाचा बाप ज्या विटेवरती उभा आहे, त्या विटेचं नाव काय? सांगा. बघा मित्रांनो, आपण जवळ राहणारी लोक, पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्र आपल्यापासून खूप जवळ आहे आणि आपण जगाच्या बापाची भक्ती करतो, पण आपल्याला साधा सुद्धा प्रश्न माहीत नाही. मित्रांनो, प्रश्न साधाच आहे, माहीत नाही जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा आहे. साधा सुद्धा प्रश्न तुम्हाला माहीत नाही. जगाच्या बापाने गळ्यामध्ये कोणते अलंकार घातले आहे? जगाच्या बापाच्या कानामध्ये मशाक आहे. आपल्याला या प्रश्नाचं काही घेणं देणं नाही मित्रांनो. मी तुम्हाला असाच प्रश्न सांगितला, अजिबात घेणं देणं नाही. आपल्याला साधा आणि सोपा प्रश्न येत नाही की जगाचा बाप कोणत्या विटेवर उभा आहे, नाव सांगा मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला हा साधा प्रश्न येत नाही. बघा, काकड्यामध्ये फार सुंदर वर्णन आहे. काकड्यामध्ये फार सुंदर वर्णन आहे. जगाचा बाप ज्या विटेवर उभा राहिला, त्या विटेचं नाव आहे अक्षय विट. मित्रांनो, आपण सगळी विठ्ठलाची भक्ती करतो, पंढरपूरला जातो, प्रत्येक वारीला पंढरपूरला जातो, पण आपल्याला विठोबाराय आपला कोणत्या विटेवरती उभा आहे हे सुद्धा माहीत नाही. बोललं पाहिजे. ठीक आहे, तर त्या विठेचं नाव आहे अक्षय विठ. बोला मित्रांनो, बोला. साधा सूत्र काय आहे? अक्षय विठ. काय आहे मित्रांनो त्या विटेचं नाव? लक्षात ठेवा, कधी विसरता आलं नाही पाहिजे तुम्हाला. त्या विटेचं नाव आहे अक्षय विठ. ठीक आहे मित्रांनो, कीर्तन आपण चालू केलेलं आहे. टप्पच घेणार आहे. भरपूर कीर्तन मोठं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला अजून 5-6 दिवस याच्यामध्ये काढायचे आहेत. आणि मित्रांनो, ज्या जगाच्या बापाला जगद्गुरु तुकोबाराय बोलले, काय बोलले? मला याच्यातून मुक्त कर. कीर्तन अजून संपलेलं नाही. याच्या पुढचं मी तुम्हाला कीर्तन नेक्स्ट व्हिडिओला पाठवतो, उद्याच्यालाच पाठवतो मित्रांनो. ठीक आहे. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, माझ्या चॅनलवरती जो कोण नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून बाळूमामाचे सर्व कीर्तनाचे भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठीक आहे. चांग भलं, चांग भलं, चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.